आपल्या मनात एक अख्खं विश्व दडलेलं आहे. खरं तर जागेपणीचं जग, स्वप्नांचं जग आणि इतकंच काय तर गाढ झोपेच्याही पलीकडचं एक जग. पण विचार करा, ह्या संपूर्ण विश्वाचा जर एखादा नकाशा अस्तित्वात असेल तर आज आपण तोच नकाशा उलगडणार आहोत मांडुक्य उपनिषदाच्या मदतीने. हा प्रश्न आपल्याला सगळ्यांनाच कधी ना कधी पडतो, नाही का? की मी म्हणजे नक्की कोण? फक्त हे शरीर? की हे डोक्यात येणारे विचार? आपली खरी ओळख आहे तरी काय? याच एका मूलभूत प्रश्नापासून आपला आजचा शोध सुरू होतोय. आणि हे ऐकून आश्चर्य वाटेल, पण या प्रश्नाचं उत्तर हजारो वर्षांपूर्वी फक्त 12 श्लोकांमध्ये लिहून ठेवलेलं आहे. एका अशा ग्रंथामध्ये जो आपल्या अस्तित्वाचा जणू काही नकाशाच आहे. चला मग हा नकाशा वाचून आपल्या मनाच्या अद्भुत प्रवासाला सुरुवात करूया. तर मग कसा दिसतो हा नकाशा? मांडुक्य उपनिषद आपल्याला सांगतं की आपली चेतना म्हणजे आपलं कॉन्शियसनेस हे काही एका जागी थांबलेलं नाहीये. ते एका नदीसारखं आहे, जे 4 वेगवेगळ्या अवस्थांमधून सतत वाहत असतं. आणि गंमत म्हणजे या 4ही अवस्था आपण अगदी रोज अनुभवतो. हे अगदी तसंच आहे जसं एखादा कुशल नट 4 वेगवेगळ्या भूमिका साकारतो. पात्र बदलतात पण नट तोच असतो. तसंच आपला आत्मा एकच आहे, पण तो स्वतःला 4 वेगवेगळ्या रूपांमध्ये प्रकट करतो. आपण या 4ही अवस्था रोज जगतो, पण त्यामागच्या त्या एका मूळ रूपाकडे आपलं लक्षच जात नाही. चला तर मग एक एक करून त्या समजून घेऊया. चला आपला प्रवास सुरू करूया सर्वात ओळखीच्या प्रदेशातून, ती अवस्था ज्यात आपण आता आहोत, आपलं जागेपणीचं आयुष्य. ह्यालाच उपनिषद जाग्रत अवस्था असं म्हणतं. या अवस्थेत आपली सगळी चेतना, आपलं सगळं लक्ष बाहेरच्या जगाकडे असतं. डोळ्यांनी पाहणं, कानांनी ऐकणं, त्वचेने स्पर्श अनुभवणं. आपली सगळी जाणीव या पंचेंद्रियांच्या माध्यमातून बाहेरच्या गोष्टींवर केंद्रित झालेली असते. समजा ना, हा आपला डेली लाईफ मोड आहे. आणि हे किती सहज पडतं आपल्याला. या अवस्थेत आपण स्वतःला आपलं शरीरच समजतो. आपली ओळख, आपलं अस्तित्व या भौतिक शरीराशी इतकं घट्ट जोडलेलं असतं की मी म्हणजे हे शरीर हे समीकरण अगदी पक्क बसलेलं असतं. पण दिवस संपतो, आपण डोळे मिटतो आणि मग काय होतं? आपण एका अगदी वेगळ्याच दुनियेत प्रवेश करतो. ती आहे स्वप्नांची दुनिया, आपल्या चेतनेचा दुसरा अद्भुत पैलू. स्वप्नांमधली खरी गंमत काय आहे माहितीये? हे जग पूर्णपणे आपलं मन तयार करतं. इथे बाहेरच्या जगाचा काही संबंध नसतो. तरी स्वप्नात घडणारी प्रत्येक गोष्ट आपल्याला अगदी खरी वाटते. जणू काही आपल्याच मनाचा एक खाजगी सिनेमा सुरू असतो. बघा, जसं जागेपणे मी हे शरीर आहे ही भावना पक्की असते, तसंच स्वप्नामध्ये मी स्वप्न पाहणारा आहे हा अनुभव खरा वाटतो. इथे आपली ओळख शरीराशी नाही, तर स्वप्न पाहणाऱ्या त्या मनाशी जोडलेली असते. आता आपण चेतनेच्या अशा एका अवस्थेकडे वळूया, जी आपण रोज अनुभवतो, पण जिची आपल्याला काहीच आठवण राहत नाही. ती अवस्था म्हणजे गाढ झोप, जिथे स्वप्न देखील विरून जातात. यालाच उपनिषद सुषुप्ती असं म्हणतात. या अवस्थेत मी आणि हे जग असा भेदच उरत नाही. सगळं काही एक होऊन जातं. तिथे फक्त आणि फक्त शुद्ध आनंद आणि गाढ शांती असते. कसलाही विचार नाही, कसलीही चिंता नाही. हा अनुभव किती विलक्षण आहे, नाही का? आपल्याला त्या अवस्थेत काय झालं हे काहीच आठवत नाही, पण आपण त्या अवस्थेत होतो हे मात्र आपल्याला नक्की माहीत असतं. सकाळी उठल्यावर वाह काय छान झोप लागली असं जे आपण म्हणतो, तो याच अवस्थेचा अनुभव असतो. जागेपण, स्वप्न आणि गाढ झोप या 3 अवस्थांच्या पलीकडेही काही आहे का? उपनिषद म्हणतं, हो, नक्कीच आहे. आणि आता आपण या प्रवासाच्या परमोच्च बिंदूवर, सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर पोचलो आहोत. ती चौथी गूढ आणि दिव्य अवस्था, जिला तुर्य असं म्हणतात. तुर्य म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी आधी ती काय नाही हे पाहूया. ती जागृत अवस्थेसारखी बाहेरच्या जगाचा अनुभव घेत नाही. ती स्वप्नासारखी आतल्या जगाचाही अनुभव घेत नाही. आणि ती सुषुप्तीसारखी बेशुद्ध किंवा अचेतन तर मुळीच नाही. मग ती आहे तरी काय? आणि इथेच या उपनिषदाचं सर्वात मोठं रहस्य उलगडतं. तुर्य ही काही चौथी पातळी नाहीये जी आपल्याला मिळवायची आहे. ती तर आधीपासूनच आहे. ती एक शांत साक्षी आहे, एक सायलेंट विटनेस, जी आपल्या जागेपणाला, आपल्या स्वप्नांना आणि आपल्या गाढ झोपेलाही कायम न चुकता पाहत असते. ही आहे तुरीय अवस्था, शुद्ध जाणीव.
ती शांत आहे, तिला कुठला आकार नाही आणि ती कधीही बदलत नाही. हीच ती परमशांती आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे दुसरं तिसरं काहीही नसून आपलं खरं मी पण आहे, आपला खरा आत्मा. पण थांबा, हे इतकं गहन ज्ञान लक्षात कसं ठेवायचं? ह्या 4 अवस्था आणि त्यामागचा तो साक्षीभाव, ह्या सगळ्याला एका सोप्या साधनात कसं बसवायचं? तर या संपूर्ण दर्शनाची किल्ली एकाच पवित्र प्रतीकामध्ये दडलेली आहे. आणि ते प्रतीक आहे ओम. ओम हे केवळ एक अक्षर किंवा मंत्र नाहीये, ते चेतनेच्या संपूर्ण नकाशाचं प्रतीक आहे. या एकाच ध्वनीमध्ये या 4ही अवस्था इतक्या सुंदरपणे सामावलेल्या आहेत की विचारायची सोय नाही. चला याचे पदर उलगडून पाहूया. आणि हे किती सुंदरपणे जुळते पहा. ओमचा पहिला ध्वनी अ, ही आहे जागृत अवस्था. दुसरा ध्वनी उ, ही आहे स्वप्न अवस्था. तिसरा ध्वनी म, ही आहे गाढ झोपेची अवस्था. आणि म म्हणून झाल्यावर जी शांतता येते, ती शांतता, तीच आहे चौथी अवस्था, तुरीय. थोडक्यात सांगायचं तर ओम म्हणजे संपूर्ण ब्रह्मांड, आपला भूतकाळ, वर्तमानकाळ, भविष्यकाळ आणि या तिन्हींच्या पलीकडे जे काही आहे ते सर्व काही. आपलं आयुष्य, आपली झोप, आपलं अंतिम सत्य, सगळं काही या एका प्रतीकात सामावलेलं आहे. हे विश्वाचंही प्रतीक आहे आणि आपल्या खऱ्या स्वरूपाचंही. आणि हीच या संपूर्ण ज्ञानाची फलश्रुती आहे, याचं सार आहे. जो या 4 अवस्थांना आणि त्यांच्या पलीकडच्या साक्षीला जाणतो, तो आपल्या खऱ्या आत्म्याला ओळखतो आणि सर्व बंधनांमधून मुक्त होतो. याच एका प्रश्नासोबत मी तुम्हाला सोडून जात आहे. जर आपलं खरं स्वरूप तो शांत साक्षी असेल, तर मग तो या क्षणी अगदी आत्ता कशाचं निरीक्षण करत आहे? जरा विचार करून बघा.